नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या सर्वांचे आपला लाडका यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हीरोमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 21 मार्च रोजी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो काही बोर्डाचा इंग्रजीचा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिकाधिक गुण कशा पद्धतीने मिळवायचे यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत किंवा बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की मागील व्हिडिओ जर तुम्ही बघितलेलं असेल, यामध्ये मी तुम्हाला सर्व काही 12च्या बोर्ड एक्झामसाठी प्रिपरेशन किंवा इंग्लिशच्या पेपरबद्दल IMP वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. जर तुम्ही त्या व्हिडिओज बघितलेले नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करून देणार आहे. सो तुम्ही त्या व्हिडिओज वगैरे बघा, म्हणजे तुम्हाला समजण्यास अधिक सोपं जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये जर अधिक गुण मिळवायचे असतील तर जे काही IMP टॉपिक किंवा IMP पॉईंट्स मी तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे, तुम्हाला A to Z फॉलो करावं लागणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 1 ज्यामध्ये तुम्हाला प्रोज असणार आहे आणि प्रोज सेक्शनमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उतारे वगैरे असतात, सीन पॅसेजेस असतात, ज्याला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 12 गुण असतात. ओके, सीन पॅसेजेससाठी. आता बघा, मी तुम्हाला जे काही PDF देणार आहे यामध्ये सीन पॅसेजेस आहेत, ज्यामध्ये माझ्या मते 5 ते 6 सीन पॅसेजेस आहे. यामधले कोणतेही 2 सीन पॅसेजेस विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडवा, म्हणजे तुम्हाला अधिक हे सोपं वाटेल. ओके, किती फक्त आणि फक्त तुम्हाला 2 सीन पॅसेजेस सोडवायचे आहे. याचं मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करणार आहे, परंतु PDF कशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे, डाउनलोड करायचा आहे, मी तुम्हाला ॲट द लास्टमध्ये सांगणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम या सीन पॅसेजेसवरील जे काही तुमचे यामधील कोणतेही 2 सीन पॅसेजेस तुम्ही रीड करा. ओके, आणि त्याखाली जे काही प्रश्न दिले आहेत, ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा मॅच द पियर्स वगैरे असेल, गाळलेल्या जागा असेल, हे सर्व तुम्ही करा. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत त्या तुम्ही सोडून बघा. ओके, कोणती 2 पॅसेज या दिलेल्या PDF मधील तुम्हाला सोडवायचे आहे, म्हणजे बोर्डाच्या पेपरमध्ये 21 फेब्रुवारी 2024ला कोणताही प्रश्न विचारला गेला सीन पॅसेजवरती तर तो तुम्हाला सोडवता यायला हवा. बघा, इथे अनेक सारे पॅसेजेस दिले आहे, सर्व तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच आहेत सीन पॅसेजेस. ओके, सो तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगेल की तुम्ही यामधील कोणतीही 2 सोडवा. आणि तुम्ही हे 1 डे बिफोर म्हणजे 1 आवर बिफोर देखील करू शकता, म्हणजे 5 मिनिटे यासाठी किंवा 10 मिनिटाचं डिस्ट्रीब्यूट करून तुम्ही हे सोडवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर पुढे गेला आपण तर यामध्ये तुम्हाला सेक्शन 2 असणार आहे. सेक्शन 2 मध्ये असतं विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहिती आहे, पोएट्री. ओके, सर्वप्रथम मला सेक्शन 1 मध्ये फक्त सीन पॅसेजेस नसतो, अनसीन पॅसेज देखील असतो. ओके, आता अनसीन पॅसेजमध्ये देखील या PDF मध्ये विद्यार्थी मित्रांनो अनसीन पॅसेजची ते 5 ते 6 उत्तरे आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. नॉन टेक्स्टियल ग्रामर वगैरे असतं, ज्यासाठी 4 मार्क दिले आहेत क्वेश्चन 1B मध्ये. ओके, नॉन टेक्स्टियल पॅसेज. तर यामधील विद्यार्थी मित्रांनो कोणते 4 ॲक्टिव्हिटीज किंवा 4 क्वेश्चन्स यामधील तुम्हाला सोडवायचे आहे. ओके, हे जे काही PDF आहे त्याच्यातील सेकंड यामधील विद्यार्थी मित्रांनो कोणती तुम्हाला फक्त आणि फक्त किती सोडवायचे आहेत, 2 सांगतोय, 4 सांगतोय मी तुम्हाला. ओके, कोणती 4 सोडवा, म्हणजे तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये कसाही प्रश्न विचारला गेला तर तुम्ही त्यासाठी पूर्णपणे प्रिपेअर होऊन गेलेले असणार. नॉन टेक्स्टियल ग्रामर आहे विद्यार्थी मित्रांनो हे. ओके, अनेक विद्यार्थ्यांचे यामध्ये मार्क जातात. तुम्ही यावरून 100% प्रिपेअर व्हाल. तुम्ही इंटरनेटवरती बघा आणि त्यानंतर तुम्ही याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेट 3 ज्यामध्ये क्वेश्चन 2 असतं माइंड मॅपिंग असतं. 3 गुणांसाठी प्रश्न असतो. जसं की मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रीचं एक्सप्लेनेशन दिलं होतं किंवा ट्रीची माइंड मॅपिंग आपण काढून दाखवलेली होती. आता माइंड मॅपिंग अगदी सोपंच असतं. तुम्हाला फक्त 2 मिनिटात तुम्ही माइंड मॅपिंग करू शकता. माइंड मॅपिंगमध्ये बघूया, लॉजिकल फ्लो ऑफ आयडियाज थ्रू थॉट्स अँड कन्सेप्ट यासाठी 2 मार्क आहे आणि प्रेझेंटेशनला 1 मार्क. अशा पद्धतीने तुम्हाला 3 गुण इथे मिळत असतात. 3 मार्क्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे मिळत असतात. आता पुढे जाऊयात आपण. पुढे काय दिलं असणार आहे माइंड मॅपिंग हे तर बघितलं. माइंड मॅपिंगसाठी तुम्हाला टॉपिक दिला आहे, त्यामध्ये 5 टॉपिक दिला आहे. 5ही टॉपिकवरती तुम्ही माइंड मॅपिंग करून बघा, म्हणजे तुम्हाला हे सोपं वाटेल. हे बघा, इफेक्ट ऑफ म्युझिक आहे माइंड मॅपिंग वरती. दुसरा आहे ज्या बेनिफिट्स ऑफ इंग्लिश याचं काढा. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सीझन्स. ओके, द सीझन्सवरती काढा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माइंड मॅपिंगचाच पार्ट ज्यामध्ये आहे तुम्हाला ब्युटी ऑफ कलर्स. ओके, ब्युटी ऑफ कलर्स. ओके, हे चौथं झालं आहे. आणि त्यानंतर लास्टचा आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन, यावरती माइंड मॅपिंग करा, म्हणजे तुम्हाला कसाही प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला तो देता येईल किंवा सॉल्व करता येईल 2024च्या बोर्ड एक्झामसाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर असतं तुमचं पोएट्रीला असतं विद्यार्थी मित्रांनो 15 गुण पोएट्री अँड ॲप्रिसिएशन. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक मोस्ट IMP सांगतो. तुमच्या पाठ्यपुस्तकातील जेवढ्याही कविता आहेत त्यावरती जे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पाठ करून ठेवा. त्यामध्ये पाठ्यपुस्तकातील कविता दिलेली असणार आहे या PDF मध्ये. बघा, इथे PDF मध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता आणि त्यावरती काही प्रश्न दिले आहेत, त्यांची उत्तरे तुम्ही शोधा. आणि उत्तरे शोधल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ती पाठ करून ठेवा. ओके, सर्व कविता दिल्या आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकातील. ओके, त्यावरती काही प्रश्न एक्सपेक्टेड कविताच दिल्या आहेत, त्यावरती काही प्रश्न आहेत. ती क्वेश्चन्स जसे की बघा डायग्राम वगैरेमध्ये क्वेश्चन्स आहे, तो क्वेश्चन्स तुम्ही स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर असणारे विद्यार्थी मित्रांनो अप नेक्स्ट क्वेश्चन, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲप्रिसिएशन असणार आहे. बट ॲप्रिसिएशनमध्ये आम्ही लिहायचं काय किंवा आपल्याला काय प्रिपरेशन करायची आहे. तुम्हाला कविता दिली असेल तिचं ॲप्रिसिएशन लिहायचं असेल, परंतु मी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील A to Z कविता, किती विद्यार्थी मित्रांनो A to Z कविता ज्या काही तुमच्या पाठ्यपुस्तकात वर्षभर आलेल्या कविता आहेत, त्या 5 असतील, 6 असतील, 7 असतील, 8 असतील, ज्या काही कविता असतील विद्यार्थी मित्रांनो
सर्व कवितांचं ॲप्रिसिएशन मी तुम्हाला PDF स्वरूपात देतो आहे. ओके, PDF स्वरूपात. आता ते PDF मिळवायचं कसं याबद्दल बोलूयात. जर तुम्हाला PDF डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला WhatsAppला मेसेज करायचा आहे. आमचा WhatsApp नंबर तुम्हाला ॲट द लास्ट किंवा स्क्रीनवरती दिसत असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यावरती मेसेज करा. तुम्हाला तिथे आम्ही PDF सेंड करू. सर्व कवितांचं ॲप्रिसिएशन मी तुम्हाला त्या कवितांच्या ॲप्रिसिएशन वगैरे दाखवून देतो की कशा पद्धतीने ती PDF आमच्याकडे अवेलेबल आहे. मी तुम्हाला ॲप्रिसिएशन जस्ट शो करतो. ओके, महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी काही तुमची पाठ्यपुस्तक आहे त्यामधील A to Z ॲप्रिसिएशनचं PDF आम्ही कलेक्ट केलं आहे. बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे पोएटिक ॲप्रिसिएशन. ओके, सर्व कवितांचं आहे. तुमच्या A to Z कविता ज्या काही आहेत त्यांचं सर्वांचं ॲप्रिसिएशन अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला फक्त ते पाठ करायचं 1-1.5 तास आधी तुम्ही ते पाठ करू शकता. सर्व कवितांचे ॲप्रिसिएशनमध्ये कोणते मुद्दे मेन असतात तो ज्यामध्ये पहिलं तर असतं तुम्हाला पोएम, पोएट अँड टायटल हे सर्व येतं तुमचं पाठच असतं. त्यानंतर असतं थीम, फक्त थीम लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच, ओके, स्पेशल फीचर्स हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्यानंतर तुम्हाला हे जे ॲप्रिसिएशन आहे ते अगदी सोपंच वाटेल आणि सर्व विषयाचं इथे दिलं गेलेलं आहे. तुम्ही फक्त एकदा ते रीड करा. तुम्हाला PDF हवं असेल तुम्ही WhatsAppवरती टेक्स्ट करा. ओके, WhatsAppवरती टेक्स्ट करताना तुम्हाला मेसेजमध्ये एक कोड टाकायचा आहे जो की असणार मेसेजमध्ये तुम्ही एक कोड सेंड करा आम्हाला ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 06 फक्त 06 टाका. WhatsAppवरती टाकत असताना तुम्ही म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला कशाचं PDF टाकायचं आहे. ओके, 06 तुम्ही टाका. तुम्हाला ॲप्रिसिएशन कवितांचं ॲप्रिसिएशन लागत आहे त्यासाठी तुम्हाला एक कोड आहे जो की आहे 06. तुम्ही जेव्हा 06 कोड टाकणार विद्यार्थी मित्रांनो आम्हाला WhatsAppवरती तेव्हाच आम्ही तुम्हाला या ॲप्रिसिएशनचं PDF प्रोव्हाइड करणार, अदरवाईज नाही. कारण जर तुम्ही असं व्हिडिओ पूर्ण बघितलेली नसेल तर PDF आम्ही तुम्हाला देणार नाही. ओके, तुम्ही 06 कोड टाकला तेव्हाच तुम्हाला सर्व कवितांचं ॲप्रिसिएशन मिळेल. त्यानंतर पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला बघा इथे सर्व कविता वगैरे दिलेल्या आहेत. त्या कवितांचं ॲप्रिसिएशन वगैरे किंवा कवितेवरती काही प्रश्न आहेत ते तुम्ही रीड करा. त्यानंतर ॲप्रिसिएशनही तुम्हाला लिहायचं आहे. ॲप्रिसिएशनचं मी तुम्हाला पॉईंट्स वगैरे सांगितलेले आहेत. पुढे जाऊया. यामध्ये असणारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रायटिंग स्किल्स. आता रायटिंग स्किलमध्ये तुमच्या अनेक विद्यार्थ्यांचे हक्काचे मार्क आहेत. यामध्ये 16च्या 16 गुण तुम्हाला मिळायला हवेत कारण की यासाठी ऑर प्रश्न वगैरे भरपूर आहेत ना विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जितके ऑर सोडवणार आहेत ऑर सोबत म्हणजे तुम्हाला सर्व तुमचं 16 मार्काचं डिस्ट्रीब्युशनसाठी 4 प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला 3 प्रश्न आहे म्हणजे तिन्हींपैकी प्रत्येक प्रश्नासाठी 2 ऑर वगैरे आहेत म्हणजे 3 असणारे तिन्हींपैकी कोणते एक सोडवायचं तुम्हाला 4 गुण परिपूर्ण इथे मिळून जातील. म्हणजे अगदी सोपंसं डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे बोर्डाने तुम्हाला अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी. इथे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही रीड करा आणि तुम्हाला सर्व काही देता येईल. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता टोटल काय असतं यामध्ये असतं विद्यार्थी मित्रांनो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. ओके, त्यानंतर असतं स्टेटमेंट ऑफ पर्पज, त्यानंतर ग्रुप डिस्कशन, ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू स्पीच. ओके, इंटरव्ह्यू स्पीच असणार आहे. त्यानंतर खाली जाऊया. खाली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कंपेअरिंग एक्सपेन्शन ऑफ आयडियाज, त्यानंतर रिव्ह्यू आहे, ब्लॉग आहे, अपील रायटिंग आहे. हे सर्व तुम्हाला करायचं आहे. यामधील हे जे काही 12 आहे त्यामधील कोणतीही 4 करा विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक तुम्हाला 4 गुणांसाठी येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 16 मार्क्स इथे या सेक्शनमध्ये मिळतात आणि तुम्हाला हे 16 मार्क्स आम्ही कन्फर्म करून देणार आहे. ते कसं तुम्हाला मी पुढे सांगतो. चला व्हिडिओला पुढे जाऊयात आपण. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन फॉर कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द गिवन इन्स्ट्रक्शन्स बिलो. दिलेल्या सूचनांप्रमाणे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहे. ज्यामध्ये क्वेश्चन फॉर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो हे पॉईंट्स लक्षात घ्या. कंटेंट 2 मार्क्स असणारे, सिक्वेन्स अँड फ्लो 1 मार्क असणारे आणि अप्रोप्रिएट लँग्वेज युजेस योग्य भाषा जर वापरलेली असेल तर 1 मार्क. अशा पद्धतीने 4 मार्क तुम्हाला मिळणार आहे. व्हर्च्युअल मेसेज तुम्हाला काही मुद्दे दिले आहे यामध्ये टोटल 5 मुद्दे दिले आहेत. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्नांचं तुम्ही ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करून बघा. कोणतेही 2 प्रश्नांचं 2 प्रश्नांचं कोणतेही तुम्ही करून बघा. यामध्ये म्हणजे जर पॅसेज आला की तुम्हाला याचा 100% युजफुल होईल. तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज ही यायला लागेल. ओके, पुढे जाऊयात आपण. पुढे काय असणार आहे ते बघूयात. ओके, पुढे विद्यार्थी मित्रांनो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज झाल्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज यामध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 4 ते 5 दिलेले आहेत. यामध्ये कॉन्टेंटसाठी असणारे 2, त्यानंतर आहे सिक्वेन्स फ्लो आयडियामध्ये 0-1 आणि त्यानंतर यामध्ये 1 म्हणजे असे 4 मार्कचं डिस्ट्रीब्युशन असणारे इथे 4 मार्क तुम्हाला दिले जाणार आहे. यामधील कोणती 2 प्रश्न सोडून बघा. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्पजमधील या PDF दिलेले कोणती 2 प्रश्न सोडून बघा. जेव्हा तुम्ही बोर्डला जाल किंवा जेव्हा तुम्ही पेपरला जाल 21 फेब्रुवारी 2024च्या तेव्हा तुम्हाला हा पेपर अगदी इझीचा अगदी सोपासा वाटेल. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. स्टेटमेंट ऑफ पर्पज झालं. त्यानंतर ग्रुप डिस्कशन असणारे यामधील कोणतेही एक करून बघा. फक्त आणि फक्त एक करून बघा. तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्हाला 100% तुम्हाला जेव्हा तुम्ही बोर्डाच्या पेपरला जाल तुम्हाला हे इझी अगदीचं सोपंसं वाटेल. ओके, त्यानंतर पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बी ज्यामध्ये मेल असणारे मेल रायटिंग, ईमेल रायटिंग सर्व विद्यार्थी करतात. यामधील कोणतेही 2 फॉर्मॅटवरती ईमेल रायटिंग करून बघा. दिलेल्या मुद्द्यांवरती कोणतेही 2 मुद्द्यांवरती ईमेल रायटिंग करून बघा. तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी माझा ईमेल देतो. या ईमेलवरती तुम्ही मला मेल करा. ओके, मेल केल्यानंतर म्हणजे तुम्हाला कळून येईल की कशा पद्धतीने ईमेल रायटिंग असतं किंवा तुम्ही अभ्यास करायचा. ओके, माझा ईमेल आहे hirev127@gmail.com. ओके, या मेलवरती तुम्ही ईमेल करा.
पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो रिपोर्ट रायटिंग. आता रिपोर्ट रायटिंग असणारे विद्यार्थी मित्रांनो रिपोर्ट रायटिंगसाठी तुम्हाला कॉन्टेंटसाठी 2 मार्क आहे, अकरन्सी ऑफ लँग्वेजसाठी 2 आणि ॲप्रोप्रिएट लँग्वेजसाठी 1 अशा पद्धतीने 4 मार्क तुम्हाला इथे दिले जाणार आहेत. तर बघा रिपोर्ट रायटिंग करत असताना तुम्ही यामध्ये 5 मुद्दे दिलेत. 5 ते 6 यापैकी कोणतेही 2 मुद्द्यांवरती तुम्ही करून बघा, जसे की हेल्थ अँड फिटनेस झालं किंवा पोएट्री रिसेप्शन कॉम्पिटिशन. ओके, यापैकी कोणतेही 2 पॉईंट्सवरती करून बघा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे PDF दिलेल्या प्रत्येक मुद्द्यांवरील तुम्ही 2 ते 3 मुद्दे तुम्ही सॉल्व्ह करून बघा. 100% बोर्डाचा 2024चा पेपर इंग्रजीचा तुम्हाला अगदी 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 सोपासा वाटेल. त्यानंतर आहे रिपोर्ट रायटिंग. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला प्रिपरेशन करत असताना हे फॉर्मेट बघूनच इंटरव्ह्यू लिहा. यामधील कोणतेही एक पॉईंटवरती तुम्ही इंटरव्ह्यू लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला ही अगदी 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 सरळ सोपंसं वाटेल. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यू नंतर तुम्हाला पुढे ज्यामध्ये असेल स्पीच रायटिंग करत असताना मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गुड मॉर्निंग किंवा हॅलो एव्हरीवन, हॅलो डिअर अशा पद्धतीने तुम्ही स्टार्ट करा. स्पीचची रायटिंग डायरेक्टली तुमचा पॉईंट जो काय आहे तो मांडण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही असणार गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड टीचर अँड ऑल ऑफ यू अशा पद्धतीने स्पीच रायटिंग स्टार्ट करा. कोणते एक मुद्द्यावरती फक्त आणि फक्त किती सांगतोय, कोणते एक मुद्द्यावरती तुम्ही स्पीच रायटिंग करा. ओके, कोणते एक मुद्द्यावरती तुम्ही स्पीच रायटिंग करा, म्हणजे तुम्हाला हे सोपंसं वाटेल. त्यानंतर जाऊयात विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये असणारे कंपेरिंग जर तुम्हाला करायचं असेल, कंपेरिंग तुम्हाला विद्यार्थ्यांना हार्ड वाटतं, यामधील कोणते 3 ते 4 मुद्द्यांवरती कंपेरिंग करा, म्हणजे तुम्हाला अधिक सोपं जाईल. ओके, 3 ते 4 मुद्द्यावरती का सांगतो, कारण तुम्हाला हे अवघड जातं, त्यामुळे 3 ते 4 मुद्द्यांवरती सांगितले तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कंपेरिंग करत असताना जे मुद्दे दिले असतात त्यावरतीच करायचं बरं का. त्यानंतर असतं एक्सपेन्शन ऑफ आयडिया. ओके, एक्सपेन्शन ऑफ आयडियाज विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक्सपेन्शन ऑफ आयडियाजमध्ये तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सांगतो की एक्सपेन्शन ऑफ आयडिया करत असताना तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या PDF सर्व काही दिलेलं आहे. मी तुम्हाला एक PDF प्रोव्हाइड करणार आहे सर्व आयडियाजचं एक्सपेन्शन. आता तुम्हाला काही आयडियाज दिल्या आहेत, जसे की ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी झालं, बिलीव्ह इन युअर सेल्फ. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जसे की पॉईंट झालेला आहे होमस इज द स्पीच ऑफ लाईफ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेचर इज अ बेस्ट टीचर अशा पद्धतीने. तर बघा मी तुम्हाला एक PDF देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला 15हून अधिक एक्सपेन्शन ऑफ आयडियाज विथ ॲन्सर्स असणार आहे. किती? 15हून अधिक विथ ॲन्सर्स असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, आम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती मेसेज करायचा आहे. आणि हे PDF मिळण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 07 असा कोड सेंड करायचा आहे. पहिल्या PDFसाठी काय होता तो तुम्हाला ठाऊकच आहे. ह्या PDFसाठी तुम्हाला 07 असा कोड जेव्हा आम्ही विचारणार तेव्हा तुम्हाला फक्त 07 कोड सांगायचा आहे. जेव्हा तुम्ही हा 07 कोड सांगाल विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच तुम्हाला PDF मिळेल. अदरवाईज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आम्ही PDF देणार नाही, बिकॉज विद्यार्थी डायरेक्टली PDF मागता, व्हिडिओ फुल वॉच करत नाही. ही 07चा कोडचा मतलब हेच आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेले आहे आम्हाला समजा. ओके, त्यानंतर बघा यामध्ये तुम्हाला 15हून अधिक एक्सपेन्शन ऑफ आयडियाज इथे देण्यात आलेला आहे. तुम्ही त्याची प्रिपरेशन करा आणि डोळे बंद करून तुम्ही बोर्ड एक्झामला जा, तुम्हाला याचा अधिक फायदा होईल. ओके, पुढे जाऊयात आपण. पुढे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिमॉन्स्ट्रेट देअर ओन वर्ल्ड यामध्ये म्हणजे पूर्ण PDF यामध्ये 15हून अधिक एक्सपेन्शन ऑफ आयडियाज विथ ॲन्सर्स दिले आहे आणि 15 तुम्हाला क्वेश्चन म्हणून दिले आहेत, तुम्हाला करू शकता, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रांनो सांगायला ठरलं ते 15च्या अधिक आहे, म्हणजे टोटल 50 वगैरे असतील. तुम्ही PDFसाठी ना फक्त आम्हाला तो कोड टाका आणि मेसेज करा. ओके, सोबतच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं हवं, देण्याचा आम्ही तुम्हाला तो कोड प्रोव्हाइड करू, PDF वगैरे प्रोव्हाइड करू. पहिला PDF असणारे जे की कवितांचं ॲप्रिसिएशनचं असणार आहे. दुसरं PDF म्हणजे जे काही व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं आहे हे असणार आहे या क्वेश्चन्स वगैरेचं. ओके, म्हणजे ही जी काय आम्ही तुम्हाला सांगितली आहे प्रिपरेशन्स, यामधील 2 करा, त्यामधील 2 करा, हे PDFचं असणार आहे. आणि त्यानंतर तिसरं PDF तुमचं एक्सपेन्शन ऑफ आयडियाचं असणार आहे. त्यानंतर रिव्ह्यू, कोणत्या एक पॉईंटवरती रिव्ह्यू करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, कोणते एक पॉईंटवरती तुम्ही रिव्ह्यू करा, देन तुम्हाला हे समजून येईल. ओके, रिव्ह्यू देखील तुम्हाला सोपं वाटेल. या PDF कोणत्या एक पॉईंटवरती तुम्ही रिव्ह्यू रायटिंग करा. त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो जे की असतं तुम्हाला ब्लॉग रायटिंग कोणते 2 मुद्द्यांवरती ब्लॉग रायटिंग करा. आणि ब्लॉग रायटिंगचं तुम्हाला माहिती आहे गुगलवरती जर ब्लॉग रायटिंग केलं तर तुम्ही अर्निंग देखील करू शकता. याबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तुम्ही व्हॉट्सअप करा मला, मी तुम्हाला सांगेल ब्लॉग रायटिंगने पैसे कसे मिळवता येतात किंवा हाऊ टू अर्न मनी थ्रू ब्लॉग रायटिंग. ओके, ब्लॉग रायटिंगने कशा पद्धतीने तुम्ही अर्निंग करू शकता पर मंथ. ओके, पुढे जाऊया. पुढे विद्यार्थी मित्रांनो अपील रायटिंग करा विद्यार्थी मित्रांनो. अपील रायटिंग विद्यार्थ्यांना सोपंच वाटतं. अपील रायटिंग त्यांना जस्ट काय हार्ड वाटत नाही, कारण कॉलेजला डेलीचं असतं ते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 3 पॉईंटवरती या PDFमधील दिलेल्या 3 पॉईंटवरती तुम्ही अपील रायटिंग करा, जसे की से नो टू ड्रग्स. ओके, से नो टू ड्रग्स. त्यानंतर आहे स्टॉप चाइल्ड लेबर. त्यानंतर असेल तुम्हाला जसं की अवॉइड फास्ट फूड. कोणत्याही 3 मुद्द्यांवरती अपील रायटिंग करा. एकदम इझी असं, एकदम सोपं तुम्हाला वाटेल. त्यानंतर असणारे सेक्शन 4 स्टडी ऑफ
लिटररी नोव्हल ड्रामा. बघा यामध्ये काय असेल, मी तुम्हाला IMP एकच पॉईंट सांगेल, यामधील सर्व काही करून जा. यामध्ये कोणतंही विचारलं जाऊ शकतं, फिक्स नाही आहे. त्यामुळे तुम्हाला यामधील सर्वच्या सर्व करून जायचं आहे. किती? A to Z. तेव्हा तुम्हाला 16 गुण मिळवायचे असतील तर सर्व, आणि यामधील सर्व A to Z क्वेश्चन्स IMP आहे. ओके, A to Z क्वेश्चन्स यामधील IMP आहे. मला हे सांगायला आवडेल तुम्हाला. A to Z यामधील जेवढेही काही जवळपास 13 पानं आहेत, 12 ते 13 पानं, हे सर्वच्या सर्व IMP आहेत. आणि जर तुम्हाला हे IMP PDF हवं असेल तर तुम्ही मला WhatsAppला टेक्स्ट करा, मेसेज करा आम्हाला, आम्ही तुम्हाला त्याचं PDF सेंड करू. आणि याचा कोड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 99. याचा कोड काय असणार आहे? 99. व्हिडिओला ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण बघितलेलं आहे तेच हे 3 कोड आम्हाला कंप्लीट सेंड करतील. जसं की ॲप्रोसिएशनचा वेगळा कोड आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्सपेन्शन ऑफ आयडियाचा वेगळा कोड आहे, आणि याचा वेगळा कोड आहे. हे जेव्हा तीनही कोड तुम्ही आम्हाला सेंड करणार तेव्हाच तुम्हाला तीनही PDF प्रोव्हाइड केलं जाईल, अदरवाईज तुम्हाला एकही PDF दिलं जाणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व क्वेश्चन्स IMP आहेत जनरेट ड्रामाचे. मी रीड करत नाही कारण खूप वेळ जाईल आपला. ओके, सर्व क्वेश्चन्स IMP आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने बोर्ड परीक्षा 2024 21 फेब्रुवारी 2024ला इयत्ता 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्रजीचा जो काही पेपर होणार आहे, त्यासाठी ही खूप महत्त्वाची IMP व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. PDFसाठी आम्हाला WhatsAppवरती टेक्स्ट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला शेअर करा. तसेच आमच्या टेलिग्रामची लिंक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करा. ओके, सो भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. ओके, थँक्यू सो मच. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आभारी आहे.